जय रघुवीर समर्थ। तुला मागतो रामदासा दयाळा, दिना कारणे देई आता कृपाळा। घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। श्रीमद ग्रंथराज दासबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या ग्रंथराज दासबोधाच्या स्तवनामध्ये चिंतनामध्ये आपण सद्गुरु स्तवनाचं चिंतन या आधी केलं। हे सद्गुरु स्तवन करत असताना सद्गुरूंच्या बद्दलची यथार्थ महती समर्थांनी वर्णन केली, सद्गुरूंचं महात्म्य वर्णन केलं आणि हे सद्गुरूंचं आपल्या जीवनामध्ये असणारं अस्तित्व समर्थांनी दाखवून दिलं। कारण सद्गुरूंचं अस्तित्व हे वर्णनातीत आहे, अनुभवातीत आहे आणि प्रत्यक्ष ते पाहता येत नाही, त्याचं वर्णनही करता येत नाही असं समर्थांनी सांगितलं। आणि ते सद्गुरु स्तवन पूर्ण झाल्यानंतर आता सद्गुरु वर्णवेना इथून सुरुवात केली आणि त्याच सद्गुरूंच्या चरणाशी समर्थांनी एकरूपतेनं कसं व्हावं याचं आपल्याला मार्गदर्शन केलं। आता या सद्गुरु स्तवनाच्या चिंतनानंतर श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये संत स्तवन येत आहे। संत स्तवनाचा हा 5वा समास। या 5व्या समासाच्या संत स्तवनाची आज आपण प्रस्तावना पाहतो आहोत। प्रस्तावना कशासाठी पाहायची? आपल्याला लगेच सुरुवात करता आली असती आज समासाला, किंवा लगेच ओवी म्हटली असती आणि ओवीचं चिंतन आपण लगेच सुरू केलं असतं। पण प्रस्तावना ही अशासाठी असते की त्या समासामध्ये संतांच्या बद्दल आणि संत विचारांच्या बद्दल आपल्याला काय नेमकं सांगितलंय आणि त्याची महती किंवा संतांचं वर्णन, संतांचं महात्म्य, संतांच्या संगतीचे फायदे आणि संतांचं अस्तित्व काय असतं याचं यथार्थ वर्णन या समासामध्ये आपल्याला पाहायचं आहे। पहा, संत ही एक विश्वातली फार मोठी एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्या जवळ आहे। संतांचं फार सुंदर वर्णन समर्थांनी केलं, अगदी सोप्या भाषेत केलं। करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा। पण मग हे आम्हाला कळत का नाही, आमच्या लक्षात काय येत नाही? करी वृत्ती जो संत तो संत जाणा हे समजलं, पण ही वृत्ती जी आहे ही वृत्ती आम्हाला संतांचं स्तवन करण्यापासून किंवा संत स्तवनापासून आम्हाला दूर का ठेवते? मग संत स्तवन आम्ही करायला गेल्यानंतर आमचं स्तवन हे संथ होतं आणि संतांचं स्तवन करायला सांगितले आणि वृत्ती संथ होते। कशी काय होत असेल? कारण आमच्या वृत्तीला चालना देणारी शक्ती जी आहे ही चालना देणारी शक्तीच मुळात संत आहे। वृत्तीचं केंद्रस्थान आणि वृत्तीचं अधिष्ठान जे आहे हेच संत आहेत। पण झालं कसं की उपाधी देहे बुद्धी ते वाढविते। ही जी उपाधी आहे ना, ही बाह्य उपाधी जी आहे ही बाह्य उपाधी आमच्या
अनेक व्यवधानं वाढवते, अनेक उपाध्या वाढवते, अनेक प्रसंग आमच्यावरती आणून ठेवत असते आणि त्याच्यामुळे आम्हाला संतांचं खरं स्तवन होत नाही. देहबुद्धीची ज्ञानसाधनं जी आहेत, ही देहबुद्धीची ज्ञानसाधनं नेहमी आपण लक्षात ठेवावं की ती आत्मज्ञानासाठी आणि आत्म्याच्या प्राप्तीसाठी नेहमी लटकी पडतात. आणि आपण देहबुद्धीच्या साधनांना सर्वस्व मानलेलं आहे. आपण देहबुद्धीची साधनं ही अगदी सर्वश्रेष्ठ मानलेली आहेत. पण संतांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं की ही साधनं जी आहेत, ही साधनं बाबा तुला काहीच साधना म्हणून तू त्याच्या मागे लागलास का? काही साधावा म्हणून त्याच्या मागे लागायचं आहे का? तर नाही. आम्हाला आमच्यातलं संतपण, आमच्यातली संत वृत्ती, आमच्यातलं संतांचं अस्तित्व आणि आमच्यातले संत विचार आम्हाला आमच्यातूनच प्रगट करायचे आहेत. आम्हाला हे संतांनी सांगितलेले विचार नुसते ऐकायचे आहेत का? तर नाही. संतांनी सांगितलेल्या विचारांच्या मध्ये आम्हाला फक्त त्याच्यामध्ये विचार करण्यामध्ये आयुष्य घालवायचं आहे का? तर अजिबात नाही. तर संतांना खरा आनंद केव्हा होईल? त्यांनी सांगितलेले विचार, त्यांनी सांगितलेला आचार आणि त्यांनी सांगितलेली शिकवण जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये रुजेल आणि आमच्या कृतीतून जेव्हा ती पाहता येईल किंवा अनुभवता येईल, तेव्हा संतांना खरा आनंद होईल. म्हणून समर्थांनी फार सुंदर सांगितले की अशी आत्मवस्तू जी आहे ना, ही आत्मवस्तू की अशी दाखवण्यासारखी नाही. हां, ही घ्या तुम्हाला आत्मवस्तू, असं नाही दाखवता येत. आत्मवस्तू जी आहे ही आत्मवस्तूची प्राप्ती करून घ्यायची आहे, पण आत्मवस्तूची प्राप्ती संतांच्या शिवाय शक्य नाही आहे. आत्मवस्तूचं ज्ञान जे आहे हे संतांच्या पाशीच फक्त आहे. आणि खरा जीवनाचा आनंद, खरं जीवनाचं सार, खरी जीवनाची समृद्धी आणि खऱ्या जीवनाची शांती जर कुठे असेल तर ती फक्त संत आणि संतांच्याच ठिकाणी आहे. आणि त्याचं वर्णन या समासामध्ये समर्थ करतायत. आपल्याला संत एकदा समजले की संत विचारांच्या मध्ये आपल्याला जायला फार वेळ लागतो किंवा होतं असं काही जमत नाही असं नाही. पण संत विचारांच्या मध्ये राहण्यासाठी आमची वृत्ती जी आहे, ह्या आमच्या वृत्तीच्या संत पदाच्या ज्या काही बाबी आहेत त्या आम्हाला आकलन झाल्या पाहिजेत आणि ते आमच्या लक्षात आलं पाहिजे. अशा संतांच्या या संत वृत्तीमध्ये आम्ही राहावं, असंच समर्थांनी आपल्याला त्यांच्या विचारांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण संत स्तवनाची ही प्रस्तावना आज इथे पाहिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.